बसून बोलणं आवडत नाही याचं कारण अनेक जण बाबा बुवा समजायला लागतात. नाहीतरी लोक इतके पाया पडतात की माझी बायको चिडून म्हणते तू आता मठ काढ आणि दर्शनाचा दिवस ठरव. त्यामुळे मी शक्यतो बसून बोलायचं टाळतो. पण आज विकनेस खूप आहे, अशक्तपणा आलेला आहे. पण असो मित्रांनो, गंमत अशी असते की या विषयाला आज सुरुवात कुठून करायची. मला आठवतं लोकसभेची निवडणूक संपली, निकाल लागले आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मी 14 आणि 19 या 2 निवडणुकांप्रमाणेच 2024च्या निवडणुकीसाठी सुद्धा माझा अंदाज व्यक्त करणारं पुस्तक लिहिलेलं होतं आणि माझा अंदाज साफ चुकला. 14ला बरोबर आला, 19ला बरोबर आला आणि 24ला चुकला. मी त्याचाही व्हिडिओ केला. माझा अंदाज साफ चुकला, कारण मी सत्यापासून पळ काढत नाही. पण जर आपला अभ्यास चुकला, मी काय सेफॉलॉजिस्ट नाही आहे, मी कुठे सर्वे घेत नाही, ओपिनियन पोल एक्झिट पोल करत नाही. मी माझ्या घरात बसलेला असतो, जे काय समोर दिसतं कानावर येतं आणि माझा जवळजवळ 50 वर्षापेक्षा अधिक पत्रकारितेचा जो अनुभव आहे त्या आधारावर मी माझं विश्लेषण करत असतो, माझे अंदाज व्यक्त करत असतो. त्यामुळे अंदाज बरोबर आला हा सुद्धा योगायोग असतो असं मी प्रामाणिकपणे मानतो. कारण एक भाग असतो, मला नाही अनेक जण विचारतात, म्हणजे 2019च्या वेळेला मला आठवतं की माझा अंदाज बरोबर आल्यानंतर मुंबईतल्या एका मोठ्या इंग्रजी दैनिकाच्या संपादिकेने मला बोलवलं होतं की आमच्या संपादक मंडळाला तुम्ही हे कसं करताय हे सांगा, समजावा. तर मी गेलो त्यांच्याकडे आणि ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली तेव्हा मी त्यांना पहिलंच स्पष्ट केलं की मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करीन, पण तुम्हाला काहीही समजणार नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तेव्हा त्या संपादिकेने मला विचारलं की तुम्ही समजणार नाही असं का म्हणता. म्हटलं ह्या प्रक्रियेचे 2 भाग असतात, एक मी समजावणं आणि दुसरा भाग तुम्ही समजून घेणं. त्यामुळे मी समजावीन, पण तुमची समजून घेण्याची तयारी नसेल तर मी समजावून काही उपयोग नाही, ज्याला आमच्या म्हटलं मराठीमध्ये पालथ्या घड्यावर पाणी म्हणतात. आणि मग ज्या वेळेला जवळजवळ 1.5 तास, पावणे 2 तास इंटरॅक्शन झाली तेव्हा त्यांना त्या संपादिकेने एक गोष्ट मान्य केली की तुम्ही जसा विचार करता तसा आम्ही करू शकत नाही. तर त्याचं कारण काय. तर त्यांना मी एक माझ्या आयुष्यातलंच उदाहरण दिलं. म्हटलं मी 1999 साली पहिल्यांदा अमेरिकेला गेलो. माझी पत्नी म्हटलं तिथे सॉफ्टवेअरमध्ये काम करत होती आणि तेव्हा तो तोशिबाचा पहिला लॅपटॉप घेऊन आलो. तर तो लॅपटॉप त्याची मेमरी 4 GB होती. 4 GB होती. म्हटलं आज त्याला 20 वर्ष होऊन गेली. आता तो काय तो मोबाईल काय तो म्हणतात स्मार्टफोन, त्याची मेमरी 160 GB 250 GB काय 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 असते. म्हटलं आजच्या त्या लॅपटॉप असेल किंवा तुमचा स्मार्टफोन असेल त्याच्यावर जे फटाफट ॲप डाउनलोड करतात, तो एखादा ॲप आहे ते तो तेव्हाचा जो लॅपटॉप आहे 4 GB त्याच्यावर डाउनलोड करायला गेल्यावर होणार नाही. का होणार नाही. तर त्याच्यातलं जे काय असेल ते पहिले डिलीट करावं लागेल आणि मेमरी मोकळी करावी लागेल. तर 1-1.5 GBची ॲप असतात ती डाउनलोड होते. तुमचा म्हटलं प्रॉब्लेम तो आहे. तुम्ही राजकारणाचे अभ्यासक, संपादक, विश्लेषक, पत्रकार, ॲनालिस्ट जे कोणी आहात ते तुम्ही त्या तोशिबाच्या लॅपटॉपसारखे 99 मध्ये अडकले आणि जग आले 2019 मध्ये. तो फरक तिथे पडतो की समजवणं सोपं आहे, पण समोर समजून घेणारा नसेल तर काय करायचं. आणि माझीच गंमत बघा, म्हटलं मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थीच नाही आहे, मी आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे आणि माझे अंदाज बरोबर येतात आणि तुमचे चुकतात.
कारण तुम्ही सगळे उल्हास बापटात. कारण पुस्तकात काय सांगितलंय याच्यावर इतकी गाढ श्रद्धा आहे की समोर काय दिसतंय ते बघायला माणूस तयार नसतो, बघायला तयार नसतो. ही सायकॉलॉजी असते. त्यामुळे तुमच्या मनात जी अडी आहे, मला काल एका चॅनेलच्या संपादकाचा फोन आला होता की ह्या सगळ्या म्हटलं उशीर झाला, पण म्हणेल तुमचं. म्हटलं उशीर कशाला, एकापेक्षा एक पत्रकारितेचे ते पप्पू तुम्ही गोळा केलेले आहेत, जे तुम्हाला गेले 2 महिने काय काय सांगत होते ते तुम्ही खुलवून सांगत होता, पण समोर आहे हे समजून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही. म्हटलं मला आठवतं की 2024च्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा त्याचं आपल्या कार्यकर्त्यांसमोर विश्लेषण केलं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं गेल्या 4 महिन्यात 4 जूनपासून काल परवाच्या निकालापर्यंत की फेक नॅरेटिव्हमुळे आम्ही हारलो. तर त्यावर प्रतिक्रिया देताना माझं फडणवीसांविषयी एकच आक्षेप होता की फेक नॅरेटिव्हमुळे बीजेपी किंवा एनडीए हरली नाही, बीजेपी किंवा एनडीए हरली हा फेक नॅरेटिव्ह आहे. आणि मग मी त्याच्यावर पण व्हिडिओ केले. म्हटलं गेले 4 महिने, त्या संपादकाला मी म्हटलं गेले 4 महिने आपले देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना नव्हे सगळ्या पत्रकार संपादकांना सांगायचा समजवण्याचा प्रयत्न करतायत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप एनडीए हरलेला नाही, आणि ते आकड्यांनीशी समजावत आहेत. पण तुम्ही समजून घ्यायला तयार नाही आहात. वारंवार देवेंद्र फडणवीस काय सांगत होते, 0.3% फरक आहे, 0.3%. फक्त 2 लाख मतं हे महाविकास आघाडीला जास्त आहेत किंवा 2 लाख मतं महायुतीला कमी आहेत. फरक किती? एवढ्या 4-5-6 कोटीच्या मतदानामध्ये 2 लाख हा नगण्य फरक असतो. त्यामुळे 1-1.5% मतदान वाढलं असतं तर उलटे निकाल लागले असते. हे फडणवीस सांगतायत 4 महिने. ते फक्त कार्यकर्त्यांना ना सगळ्यांना सांगत होते. तुम्ही ते समजून घेतलं असतं तर आज जो चमत्कार असं जे बोललं जातंय ना, हा चमत्कार नाहीये, बिलकुल चमत्कार नाही. आता काल त्या संपादकाचा मागे लागला होता, त्याला मी समजावलं, बाळा मला एक सांग की लोकसभेला आणि भाजपच्या मतदानामध्ये नेमका टक्केवारी किती आहे? तुम्हाला हा ती तर गंमत आहे, दोन्ही वेळेला टक्केवारी जवळजवळ सारखी आहे, 26 आणि 27% मध्ये आहे. मग म्हटलं 9 लोकसभेच्या जागा आणि 132 विधानसभेच्या जागा, असं घडलं काय? गंमत कशी असते माहिती का मित्रांनो, की जॉमेट्रीवर चर्चा ठेवायची आणि बीजगणितावर बोलायचं, अल्जेब्रावर बोलायचं. मग काय होणार सांगा ना मला. म्हणजे मी काय बोलतोय हे समोरच्याला समजत नाही, समोरचा काय बोलतोय मला कळत नाही. म्हणून सगळं शेवटी त्याला मी सांगितलं की तू आकडे बघ की लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडी ही 43-44% जवळजवळ होती. थोडं किंचित काय म्हणतील ते मिलीमीटर या डिफरन्स आहे, पण जागांमध्ये फरक पडला. म्हटलं त्या धुळ्यामध्ये 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा जर महायुती आघाडीवर आहे आणि एका मालेगाव मध्य या मतदारसंघामध्ये 198चा मुस्लिम पट्ट्यातला लीड, तो 5 विधानसभा धुवून गेला. तरीही 5 जागा महायुतीला आणि 1 जागा तुम्हाला मिळू शकेल. आणि प्रॅक्टिकली बघितलं तर ती 1 जागा सुद्धा महाविकास आघाडीला मिळू शकत नाही, कारण ती ओआयसीला मिळते. म्हणजे तुम्ही बँक तो ही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागते. पण समजायची गरज नाही. एकापेक्षा एक राहुल गांधी तयार झालेले होतो, आभाळातूनच पडलेत, आईच्या पोटातून आलेले नाही. आणि तिथे सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. आता त्याला मी आणखीन सोपं करून सांगितलं. माझा स्वभाव आहे की मी पॉलिटिकल सायन्सचा नसल्यामुळे पॉलिटिकल थिअरीतली उदाहरणं वगैरे माझ्याकडे नसतात. अँटी इन्कम्बन्सी, प्रो इन्कम्बन्सी वगैरे असले शब्द माझ्याकडे नसतात.
मी त्याला सांगितलं, एक गावगणना तुला उदाहरण देतो की गावामध्ये एखाद्या घरी लग्न असतं, त्या लग्नाला आता काय ते मुलीच्या गावी लग्न असेल तर मुलाकडचे लोक येतात, ती वरात येते, मग त्यांची एक रात्री तरी 5-25 माणसांची सोय लावायची. तर आसपासच्या लोकांची काय घरातून भांडी आणली जातात, रजाया गाद्या आणल्या जातात. एखाद्याच्या घरी गाडी असेल तो बाबा धावपळीला लागेल, तात्पुरती गाडी दे 4 दिवस. आपण शेजारपाजारच्या वस्तू आणतो, पण लग्न झाल्यानंतर त्यांच्या वस्तू त्यांना परत द्याव्या लागतात हो. त्याऐवजी तुम्ही सांगणार ना आता ही आमचंच आहे असं म्हणून चालत नाही, असं म्हणून चालत नाही. गंमत अशी झाली की समाजवादी पक्ष, OIC, स्वाभिमानी संघटना काय असेल ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणखी कुठची प्रहार, या सगळ्यांना नॅशनल पॉलिटिक्समध्ये स्टेक नव्हते. त्यामुळे त्यांची जी अँटी BJP मतं होती ती सगळीच्या सगळी महाविकास आघाडीकडे गेले. लग्नापुरतं गाद्या दिल्या, बरोबर आहे ना. आणि लग्न संपल्यावर, लोकसभा संपल्यावर ते पक्ष आपल्या आपल्या मतदारसंघात स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत ॲक्टिव्ह झाले. तेव्हा अबू आझमीला मिळालेली मतं लोकसभेच्या वेळेला कोणाकडे होती? महाविकास आघाडीकडे. हा जो फरक असतो, हा जर आम्ही हिशोबातच घेणार नसू तर मग गल्लत होते. आणि म्हणून जी 43% मतं होती ती 33%, 10% मतांची घट झाली. आणि आपण बघतो कुठच्या भाजी बाजारात गेलो इकडे तिकडे की तो शेवटचा बटाटा टाकलेला असतो, तो उचलतो परत ठेवतो, उचलतो परत ठेवतो. तो शेवटचा बटाटा पडला की पारडं खाली जातं आणि उचलला की पारडं वर येतं. म्हटलं तो शेवटचा बटाटा उचलला गेला. तो अबू आझमीने उचलला, तो OICने उचलला, तो बच्चू कडूने उचलला. महाविकास आघाडीचं पारडं हलकं झालं आणि तिथे मोठा फरक पडला. आता हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला 6 महिने 4 महिने समजावतोय, पण तो ऐकून कोण घेणार? ऐकून कोण घेणार हो? माझ्या डोक्यात आहे ते मी बघतो. आणि त्यामुळे समोर घडतंय ते बघायचीच तयारी नसेल तर तुम्हाला सगळं दिसलं तरी तुम्ही बघत नसता. कारण मी नेहमी एक उदाहरण देतो की बघतो मेंदू, दिसतं डोळ्यानं. डोळ्याला दिसलेलं सगळं मेंदूकडे सिग्नल पाठवले जातात, पण मेंदू सिलेक्टिव्हली बघतो. सिलेक्टिव्हली. आता कालपासून तुम्ही चर्चा बघताय, तो अमित शहा बरोबर कोण आपले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल असा फोटो आहे, दाखवतात सगळ्या चॅनेलवर दाखवतात. एकनाथ शिंदेंचा चेहरा बघा कसा पडलेला आहे. हे बाकीचे हसतात, एकनाथ शिंदे हसत नाही. अरे आज 50 फोटो मी तुमच्या समोर ठेवतो, एकनाथ शिंदे खळाडून हसतानाचा फोटो दाखवा. तो माणूस एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री आजचे, हे अत्यंत निरभर चेहऱ्याने उभे असतात. राजकारणातला अत्यंत मुरब्बी माणूस आहे. 19 जून 2022 षण्मुखानंद हॉलमध्ये एकनाथ शिंदे मंचावर बसलेले होते. उद्धव ठाकरे काय म्हणाले? आईचं दूध विकणारा शिवसैनिक चालणार नाही असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. 24 तासाच्या आत एकनाथ शिंदे सुरतेला गेले होते. तेव्हा ते हसत होते, निरभ्र चेहऱ्याने बसलेला. मुरब्बी राजकारणी हा दिसतो, तो तुम्हाला चेहऱ्यावर दिसू देणार नाही माझ्या डोक्यात काय चाललंय. पण ही असलं जे काय करतात. आणि म्हणून मग बघता बघता मला विषय कसे सुचतात ते अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. आत्ता मी दुपारी माझ्या बायकोशी बोलत होतो. आमच्या घरात पण राजकारणच बोललं जातं की एक बडे देवेंद्र फडणवीस 5 वर्षे ह्या माणसाची टिंगल झाली, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. 5 वर्ष गेली आणि शरद पवार म्हणाले होते पुन्हा येईन, हा चेष्टेचा विषय झाला.
5 वर्षाचे कष्ट घेतले माणसाने, पण आज असल्या सगळ्यांना चेष्टेचा विषय बनवून टाकला. धीर असावा लागतो, संयम असावा लागतो. आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षांत पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळंच गेलं. आणि हे आम्ही बोलत होतो. म्हटलं मला देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत, याच्यातले भविष्यात यांच्यामध्ये मला भविष्यातले नरेंद्र मोदी दिसतात, अमित शहा दिसतात. हे लंबी रेस के घोडे आहेत. आपल्या बाजूला वय आहे, अजून 20, 25, 15 वर्ष आपण राजकारण करू शकतो. तर आत्ता सगळं आत्ताच पाहिजे म्हणून धावत सुटायचं नाही. हे कळणारी माणसं आहेत. आणि असं बोलत असताना माझ्या म्हटलं बघ, मी बायकोला म्हणालो बघ, ते मोदीला म्हटलं 12-15 वर्ष सगळे छळत होते, सगळे टपले छळण्याला, असं माझ्या तोंडातून वाक्य गेलं. आणि मला एकदम बालपणीची ती कविता आठवली, चिमणीला मग पोपट बोले वगैरे, सगळे टपले छळण्याला, चिमणीला मग पोपट बोले, काग तुझे डोळे ओले. आणि मी पटकन, माझा जरा स्वभाव अतरंगी आहे, त्यामुळे तिला म्हणालं अरे खरंच नाही स्वाती, आता म्हणता येईल, सुप्रिया ताईला मग देवेंद्र बोले, काग तुझे डोळे ओले. आणि एक विषय तयार झाला मित्रांनो. ताईला मग देवा बोले, काग तुझे डोळे ओले, काय सांगू बाबा तुला, अजितने माझा घरटा नेला. विषय असे तयार होतात. आता यात मी काय म्हणतोय ते तुम्हाला नुसत्या 4 शब्दात कळतं, पण हे समजून घेण्यासाठी मुळात काय घडतंय हे डोळसपणे बघावं लागतं. या सुप्रियाताई म्हणाले होत्या ना, अकेला देवेंद्र क्या करेगा. पण अकेला देवेंद्र म्हणजे काय हे कधी समजून घेण्याचा तरी प्रयत्न केला का. अमेरिकेचा 7वा अध्यक्ष होता अँड्र्यू जॅक्सन. त्याचं एक फार सुंदर वचन आहे, वन मॅन विथ करेज मेक्स अ मेजॉरिटी. आकडेने मेजॉरिटी होत नाही. एक माणूस जर हिम्मत असेल तर तो मेजॉरिटी असतो, तो मेजॉरिटी बनवतो. हे करून दाखवलं. घाबरून बसला नाही घरात ना. ठीक आहे, जी विचार करा मित्रांनो, 5 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती. मी आज बोलतोय 29 नोव्हेंबर आहे, आणखीन 2 दिवसांनी 1 डिसेंबर असणार आहे. 1 डिसेंबर 19 रोजी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना म्हटलं होतं की मेरा पानी उतरते देख मेरे किनारे घर नहीं बसाना, मैं समंदरू लौट आऊं. 5 वर्ष गेलीत, आणखीन 2 दिवसांनी 5 वर्ष पूर्ण होतील. नाकातोंडात पाणी गेले सगळ्यांचं, नाकातोंडात पाणी गेलं. तेव्हा बोलायला हरकत नाही, पण बोलताना जीभ टाळ्याला लावली आणि आवाज येतो म्हणून बोलायचं नसतं. त्याला काही सेन्स असावा लागतो. आणि हा सेन्स ज्यांनी सोडला होता त्यांना दूरचं राजकारण कळत पण नाही, करावं असं वाटत पण नाही. त्यांचा पराभव अपरिहार्य असतो. मला नेहमी साधी उदाहरणं सुचतात. मध्ये एक 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मला एक त्या यूट्यूबवर एक सुंदर क्लिप बघायला मिळाली. गावस्कर कोणाला तरी जाहीर कार्यक्रम होता बहुतेक, वसीम अक्रम असा बसलाय सोफावर आणि गावस्कर बोलतोय. त्याने एक फार सुंदर आठवण सांगितली. श्रीकांत, कृष्णम्माचार्य श्रीकांत हा नवा बॅट्समन असताना ओपनिंगला तो आणि गावस्कर. तो म्हणाला पहिल्या 2 ओव्हर्स कृष्णम्माचार्य श्रीकांतने जो कोण समोरचा बॉलर होता त्याला आडवा उभा झोडून काढला. पण तो बॉलर फार मोठा बॉलर, गावस्कर म्हणाला मी त्याचं नाव नाही सांगणार, पण तो म्हणे इतक्या वेगात धावत येत होता की अगदी बॅट्समनच्या फॉलो थ्रूपर्यंत येऊन पोहोचायचा. तर दुसऱ्या ओव्हरनंतर म्हणे आम्ही दोघेही, श्रीकांत आणि मी जवळ येऊन आम्ही ते हे करत होतो. तर श्रीकांत मला ये कौन है, बहुत गाली देता है. तर म्हणाला, गावस्कर म्हणाला मी त्याला नाव सांगितलं, बॉलर कोण आहे, बहुधा तो इम्रान खान असावा.
तर श्रीकांत म्हणा अय्यो वो है. तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रीकांत बॅकफूटवर जाऊन खेळायला लागला, जो फ्रंटफूटवर खेळत होता, आणि तिसऱ्या बॉलवर LBW आउट झाला. हे इथपर्यंत वस्तुस्थिती आहे. कोणी सांगेल, कुठचाही कॉमेंटेटर सांगेल, पण गावस्कर इज अ थिंकर ऑफ क्रिकेट. त्याने त्याचं विश्लेषण, मनोविश्लेषण इतकं सुंदर केलं. तुम्हाला पहिल्या 2 ओव्हर्स श्रीकांत बॉल खेळत होता, तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलर खेळायला गेला. क्रिकेटर बॅट्समनने बॉल खेळायचा असतो, बॉलरशी खेळायचं नसतं. ह्या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस पुरून उरलेत ना, कारण त्यांना माहिती आहे आपण बॉलरशी नाही खेळायचं, बॉल खेळायचं. आज आपण बघतोय जे घडलेलं, हा चमत्कार नाही आहे मित्रांनो, चमत्कार नाही. चमत्कार कधी असतो मित्रांनो? अनाकलनीय असतो ते. पण तुम्ही समजून घेतलं. मी एक माझं उदाहरण आणखीन एक आहे की एक दगड शिळा असते, आपण ती दगडाची शिळा बघतो, ते आपल्या सगळ्यांना दगड दिसत असतो. पण एखादा शिल्पकार असेल, आर्टिस्ट असेल, त्याला त्याच्यात मूर्ती दिसते, आणि तो छिन्नी हातोडा घेऊन बाकीचं सगळं कोरून कोरून बाजूला करतो आणि मूर्ती दिसते. आपल्याला वाटलं चमत्कार. नाही, दृष्टीचा भाग असतो. आपण ज्या दगड बघतो त्याच्यात तो एक शिल्प बघतो. आणि म्हणून महत्त्वाचं असतं की ती सगळी प्रतिकूल परिस्थिती, सगळे भाजपवाले आणि हडबडून गेले होते. काय झालं. आणि मला आठवतं, मी हिंदी यूट्यूबर्स आमचे आहेत, ते मला नेहमी बोलवतात. मी जातो, जयपूर डायलॉग्स आहे, ओमकार चौधरी आहे किंवा तो अभिषेक तिवारी आहे, ते बोलवतात. आणि ते म्हणे क्या हो गया? म्हणलं कुछ नहीं हुआ है, कुछ नहीं हुआ. हमारे लोग उदासीन बैठ गए तो होगा. अगर हमने काम नहीं किया है तो गलती हमारी है, हमको कोई किसी ने हराया नहीं है. आणि त्यांना पटत नव्हतं. आत्ता 1 महिना झाला, आज 29 तारीख आहे. मी गेल्या 29 तारीखला 28 ऑक्टोबरला जयपूरहून दिल्लीला आलो. 25, 26, 27 आमचं जयपूर समिट होतं. तिथे जो भेटायचा तो विचारायचा महाराष्ट्र में क्या होगा, मग थम्पिंग मेजॉरिटी. त्यांना गंमत होती, त्यांना खरं वाटत नव्हतं. एवढंच काय, त्याच्या आधी जयपूर समिटच्या आधी हरियाणा झालं, तेव्हाही या लोकांचा फोन यायचे. मी त्यांना म्हटलं देखो हरियाणा में चमत्कार होगा. त्यांना पटत नव्हतं, कारण ते तर नॉर्थ इंडियातले होते. त्यांना म्हटलं फरक बघा की मोदींची मेजॉरिटी गेली आहे, त्यानंतर हसीनाबाजेत झालं. पहिल्यांदा बांगलादेशमध्ये हजारो लाखो हिंदू रस्त्यावर उतरले, त्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडीला उमटली. आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये त्या सिमलाच्या मशिदीमधलं जे प्रकरण झालं, तोडायला हजारो लोक उतरले. हा हिंदू पछतावा आहे म्हटलं, हिंदू पछतावा आहे. म्हटलं आखिर मोदी कौन है? मोदी हमारा बेटा है, हम हिंदू है. मोदी नहीं हारा है, हारे तो हम है, क्योंकि हमने गलती की है. ठीक आहे, मोदींचं पटत नसेल, तुम्हाला थोडं इकडे तिकडे वाटत असेल, पण ज्या प्रकारे मतदानामध्ये हिंदूंनी उदासीनता दाखवली, त्यामुळे 303 वरून 240 झालं. पण आपण एवढी शिक्षा देणं योग्य आहे का? हा जो पछतावा सुरू झाला, म्हटलं त्याची जबरदस्त रिॲक्शन येणार. ती हरियाणात आली. त्यांना तेव्हा पटत नव्हतं. म्हटलं जे करणार ते हिंदू करणार. तो बोले आप मोदी को बेटा बोलते हो ना? बिलकुल बेटा आहे. म्हटलं घरात एखादं खोडकर पोर असतं, ते फारच मस्त वालपण, आपण 2 धपाटे आईबाप देतात, पण चुकून वर्मी जर फटका बसला तर पोराला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असताना पोर रडत नाही, एवढे आईबाप रडतात. म्हटलं आपण मोदीचे आईबाप आहोत. हा पछतावा यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मोठे धमाके करताना दिसेल. हा विजय भाजपाचा नाही हो, हा विजय हिंदूंचा विजय, हा विजय हिंदूंचा आहे. कारण लोकसभेमध्ये सगळे ॲनालिस्ट कौतुक सांगत होते की मुस्लिम कन्सोलिडेशन, दलित कन्सोलिडेशन.
म्हटलं हिंदू झोपलेला सिंह असतो, त्याला झोपू द्यायचा, लाथ नाही मारायची. तो एकदा उठला की मग तुमचं अवघड होतं आणि ते होणार आहे. आणि ते झालं तेव्हा मग जयपूर समिटमध्ये माझं खूप कौतुक चाललं होतं. जो तो मला येऊन भेटायचा, कारण मी पहिल्यापासून सांगत होतो हरियाणात हे होईल. आणि तिथे मी सगळ्यांना सांगितलं होतं असं असं होणार, आणि ते झालं. याचं कारण मित्रांनो असं असतं की हा विजय हिंदूंचा का आहे, की हिंदू, मी सांगतो, हिंदू सायकॉलॉजी जी आहे, आपली मानसिकता आहे, आपण कोणावर हल्ला करत नाही. हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला कोणी गेलं, काय केलं, हे इतिहासात पुराणात देखील तुम्हाला सापडणार. कारण सेक्युलरिझम नावाचं जे काही थोतांड आहे ते म्हणजेच हिंदू आहे. हिंदू असणं म्हणजे सेक्युलरिझम असतो. दिल्लीच्या जामा मशिदीचा इमाम बुखारी याची मुलाखत माझ्याकडे आहे. त्याच्यात तो स्पष्टपणे सांगतो की हा देश कुठचा पक्ष आणि कुठच्या नेत्याच्या मेहरबानीने सेक्युलर नाही आहे. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून हा देश सेक्युलर आहे. आणि म्हणून हा देश सेक्युलर ठेवायचा असेल तर हा बहुसंख्य हिंदूंचा राहायला पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही त्यातला हिंदू टक्का घटवता त्या क्षणी सेक्युलरिझम आपोआप संपतो. तो अफगाणिस्तानात संपला, तो इराणमध्ये संपला, तो काय त्या इजिप्तमध्ये संपला, आज इराकमध्ये दिसतंय. आणि हे लवकर लोकांना कळतं. मी बघितलेलं आहे. मी आत्ता 10 तारीखपासून 15 तारीखपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात फिरत होतो. ह्या सगळ्यांना जे दिसलं नाही पश्चिम महाराष्ट्रात एवढं कसं झालं, कारण यांना माहितीच नव्हतं काय चाललंय, माहितीच नव्हतं काय चाललंय. मी जतला एका अशा गावठी हॉटेलमध्ये, सांगलीच्या जत तालुक्यामध्ये, आम्ही हायवे लगत एका याच्यावर चहा प्यायला थांबलो होतो. आणि पलीकडचे ते असे गावठी टेबलवर 3-4 लोक बसले होते. आणि बघून मला कळत होते हे भजनी बुवा किंवा कीर्तनकार वगैरे तत्सम लोक आहेत. आणि ते बोलत होते ते मी ऐकत होतो. मी त्यांना जाऊन बसलो त्यांच्या बाजूला. मी त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. मी पत्रकार आहे वगैरे काही सांगितलं नाही. म्हटलं तुम्ही आत्ता जे बोलत होता तुम्ही तर बुवा वगैरे, हो म्हणे, आम्ही गावोगावी प्रचार करत फिरतोय कीर्तनातून आणि प्रवचनातून. म्हणे कसला प्रचार करतात? नाही, आम्ही लोकांना जाऊन सांगतो हे जे काय चाललंय हे बघा, समजून घ्या. पुढच्या वर्षीची वारी होणार की नाही हे आत्ताच्या मतदानातून ठरणार आहे. पुढचा चातुर्मास करायचा की नाही हे आपल्या मतदानातून ठरवा. कारण महाविकास आघाडी सरकार आलं तर काय भरोसा, नोमानीचं ऐकतील, चातुर्मासावर बंदी येईल, वारीवर बंदी येईल. याचा प्रभाव किती असतो हे AC केबिन मधून सांगता येत नाही. बुद्धीचा कितीही कुबेर असला तरी नाही समजत. याचं कारण कीर्तनकार म्हणजे काय समजलं पाहिजे. मोदी येतात, अमित शहा येतात, योगी आले, एक काय अर्धा पाऊण तास बोलले गेले, जमवलेली गर्दी पांगली. पण कीर्तनकार प्रवचनकार ज्या ज्या गावात जातो आणि रात्री कीर्तन चालतं तो 4-4, 5-5 तास अभंग श्लोक घेऊन त्याच्यावर जे निरूपण करतो, आजच्या परिस्थितीची ज्याची सांगड घालतो, तेव्हा तो त्या लोकांवर गारोड करतो. तो 4-4 तासाचं इंटरॅक्शन होतं आणि त्याचा प्रभाव जितका जनमानसावर पडतो तितका जाहीर सभेचा पडत नाही. आणि तिथे चमत्कार घडणारे माझ्या लक्षात आलं होतं. मी पुण्याला आल्यानंतर संघाच्या काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलं, माझे सोर्सेस वापरले आणि माहिती घेतली. मित्रांनो, 4 महिन्यापूर्वी पंढरपूरमध्ये कीर्तनकारांचं एक फार मोठं संमेलन घेण्यात आलं होतं आणि त्यांना अजेंडा देण्यात आला होता. पण हा पत्रकारांना, पत्रकारितेला, चॅनेलवाल्यांना कसा कळेल? कारण संघाचे लोक सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेत नाहीत ना. आणि त्यामुळे हे काय चाललंय ह्याचा आम्हाला ठाम पत्ता नव्हता. आणि मग त्याचा परिणाम होतो
की तुम्हाला माहितीच नाही त्याच्यावर तावातावात बोललं जातं. विनोद हा असतो. तुम्ही बारकाईने जर बघितलं तर मोदींना मतं का मिळणार नाही हे निकालाच्या आधी सांगणारे जे असतात ते निकाल लागल्यानंतर मोदींना का मतं दिली हे तेच सांगतात. अंडर करंट होता. अरे मग खड्डा खण, पाय आत घाल, शॉक लागेल, कळेल अंडर करंट आहे. पडे जमिनीवर पण नसतात, 5व्या मजल्यावर बसतात आणि अंडर करंटची चर्चा करतात. कारण यांना जागेवर काय चाललंय, लोकांमध्ये काय चाललंय ह्याचा थांगपत्ता नसतो. मित्रांनो, कराडजवळ एका कॉलेज नजीक चहाच्या टपरीवर आम्ही गाडी थांबून चहा पित होतो. एक मुलगा कॉलेजचा दुसऱ्या मुलाला म्हणतो की काय रे, हिंदूंनी खरंच एवढं घाबरलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या मुलाने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. तो दुसरा मुलगा पहिल्या मुलाला सांगतो, अरे यार, ती जर्मनीची मर्केलबाई पण तुझ्यासारखंच बोलत होती 10 वर्षापूर्वी. आज काय झालंय बघ जर्मनीमध्ये. वे त्या कराडच्या कॉलेजमधल्या मुलांना जगात काय चाललंय त्याचा पत्ता नाही, पण आमच्या संपादकांना नाही. काय बांगलादेशमध्ये चाललंय, काय जर्मनी, फ्रान्स, ब्रिटनमध्ये चाललंय याचा थांग पत्ता नाही. आणि हे बुद्धिजीवी आहेत. आणि होतं, तुम्हाला एकदा कळलं की आपण सर्वज्ञानी आहोत की मग शिकायची गरज होत नाही. तुमचा राहुल गांधी होऊन जातो. ते हातात लाल पुस्तक असं दाखवतो ना, तो बघितलं. हरियाणामध्ये हा गडी पुस्तक दाखवावं तसं जिलबीचा खोका दाखवत होता असा धरून. आठवतं? अरे जिलबीचा खोका असा धरायचा नाही तर पाक गळेल ना गडड्या. ते निर्बुद्धता करता करता एकूण पत्रकारिता किती निर्बुद्ध झाले बघा. डोकं चालवायचंच नाही, डोकं चालवायचंच नाही. आणि परत पांडित्य सांगायचं. आता परत प्रॉब्लेम चालू असा झालाय, या हिंदुत्वाचा विजय म्हणायचा की काय म्हणायचा. जरांगे पाटलांनी किती उपकार केले हे बोलतच नाहीत. मला आणखीन एका हिंदी पत्रकाराचा आमचा फोन होता. तो म्हणाला, भाऊ ये बटेगे तो कटोगे, अच्छा चल गया. म्हटलं यार, और 2-4 ओवैसी और 2-4 नोमानी मिल गए तो हमारा बुलडोजर बाबा तो 1 साल में प्राइम मिनिस्टर बन जाएगा. कारण त्यांनी जितकं काम केलं, तुम्ही लक्षात ठेवा, अनेकदा डिवचणार. एक साधी गोष्ट असते मित्रांनो. अनेक लोक हे काय मला विचारतात, अरे तुम्ही उभे आहात ना निवडणुकीत, तुमच्या हातात बॅट आहे, बॉलर कुठचा पाहिजे तुम्ही नाही ठरवायचं. तुम्ही जेव्हा बॅटिंगला उभे राहता तेव्हा समोरचे वाकड्यात वागणार, लफंगेगिरी सगळं करणार. तुमच्या हातात बॅट आहे, त्यांनी उत्तर द्यायचं. त्यांनी गुगली टाकावी, फास्ट बॉल टाकावा, शॉर्ट पिच टाकावा, हा त्याचा चॉईस आहे. तुमच्याकडे बॅट आहे. आणि ते लक्षात घ्या, मग बघा काय होतं ते. आणि तिथे मग ह्या सगळ्यांची गल्लत. आता हे लोक देवेंद्र फडणवीस समजून घ्यायला तयार नाही. मोदीला हरवा, मी नेहमी सांगतो, मोदींना हरवा, देवेंद्रला हरवा, पण हरवण्यासाठी तो समजून तर घेतला पाहिजे कोण देवेंद्र, तो कसा चालतो, यांना पत्ता नाही आहे. यांच्या कल्पना ज्या आहेत. मग जरांगे पाटील बुडत्याला काडीचा आधार, ती काडी पण बुडाली आणि हे पण बुडाले. म्हणून मी काल हिंदीत केलाय, तोच मराठीत व्हिडिओ करणार आहे. ते अमेरिकन मार्केटिंग असतं ना, बाय 1 गेट 1 फ्री, एक विकत घ्या दुसरं फुकट. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे, काँग्रेसची आणि महाविकास आघाडी किंवा शरद पवारांची परिस्थिती अशी आहे की उद्धव विकत घेतला, राऊत फुकट आला. तेव्हा राऊत उभाठा शिवसेना बुडवणार हे सत्य होतं, तथ्य होतं. पवार बुडाले हा बोनस आहे. पवार फ्रीमध्ये बुडवून देतो. अरे विचार करा तुम्ही. मला म्हणजे एवढी मोठमोठे स्वतःला काय म्हणतात, चाणक्य वगैरे म्हणतात, पण ते काय असतं, एक नशा असते, एक झिंग असते.
की आपण लोकसभा जिंकली. मी तेव्हा पण व्हिडिओ केला की हा डकवर्थ लुईस आहे. डकवर्थ लुईस म्हणजे काय की पहिले 50 ओव्हर खेळतात आणि नंतर पाऊस पडला म्हणून 2-3 मॅच रद्द झाली की उरलाय किती वेळ त्यानुसार इतक्या ओव्हर, मग आता इतक्या ओव्हरमध्ये इतके रन्स करा. याचा अर्थ दुसरी टीम कितीही चांगली खेळली तरी त्यांच्या 15-20 ओव्हर पहिल्या गेल्या त्या जुन्या रेटने त्यांनी केलेलं कॅल्क्युलेशन असतं. त्यामुळे प्रॅक्टिकली डकवर्थ लुईस हा अन्याय असतो. पण खेळ चालू राहायला पाहिजे, नियम म्हणून ते स्वीकारायचं असतं. आणि इथे या लोकांनी गल्लत केली की तो विजय हा आमचा अंतिम विजय आहे. आणि आता अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकसभा आणि विधानसभेत फरक काय पडला. आता मला मकरन गाडीतून येताना विचारत होता, ओपिनियन पोल चुकीचे असतात का. मी नाही मानत, एक्झिट पोल चुकीचे नसतात, पण ते कुठचे कशाला लागतील याच्या मर्यादा असतात. ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल हे आधी झालेल्या निवडणुकीच्या आकड्याच्या आधारावर केलेले असतात. हे इतकी मतं मिळाली मग याच्यात इतकी घटतात काय इतकी वाढतात काय यानुसार ठरवतात. पण ते गणित हे आधीच्या इलेक्शनला लागून मर्यादित असतं. लोकसभेला 61% मतदान झालेलं होतं आणि 61% मतदान झाल्यानंतर जी काय टक्केवारी होती त्यामधला एक मोठा फरक लक्षात घ्यायला लागतो की महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी सगळा जीव ओतून काम केलं होतं आणि दे वर ॲट देअर हायेस्ट. उलट बाजूला भाजप किंवा महायुतीने तेवढी मेहनत नाही केली, देखावा उभा केला होता, मेहनत केलेली नव्हती. आणि त्यामुळे भाजपची किंवा महायुतीची जेवढी क्षमता होती त्या क्षमतेनुसार मतदान झालं नव्हतं. त्यामुळे बीजेपी वॉज ॲट देअर लोएस्ट. 3-4-5% मतदान वाढलं हेच तर देवेंद्र फडणवीस सांगत होते ना. 3% मतदान वाढवा सगळे आकडे उलटे होतील. 5% मतदान झालं वाढलं, सगळा उलटफेर होऊन गेला. तो निवडणुका समजून घेणं आवश्यक असतं. मित्रांनो, समुद्र असतो ना, सुनामी आली, वादळ आलं, आपण सगळं बोलतो. हे समुद्राच्या खोलीच्या पातळीवर तुम्ही जाल तर 1 किलोमीटर उंचीच्या पातळीवर सगळी हालचाल चालू असते. त्याच्या आतला 5-15 किलोमीटर आतला जो तळागाळातला समुद्र असतो तो अतिशय संथ असतो, त्याच्यात कुठलीही लाट नसते. पण त्या वरच्या लाटेला तुम्ही काय समजून बसलात अंतिम सत्य, तर तो उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. आणि तिथे या सगळ्या विश्लेषकांची गोची झाली. पहिली गोष्ट म्हणजे मी सेक्युलर आहे म्हटल्यावर मला पहिल्यांदा महायुतीचा पराभवच बघायचा आहे आणि तो एवढासा का होताना दिसला तरी सगळे हवेत गेले. पण फरक तिथे पडतो की जेव्हा समोरच्याने प्रयत्न केले तर काय. मला ते आठवतं 83 मध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा विश्वचषक जिंकला तर त्यावेळेला वेस्ट इंडिज हरला होता, आपण जिंकलो नव्हतो. लक्षात ठेवा, त्यांचे पहिले 5 उत्तम फलंदाज ही आडवी तिडवी 30 ओव्हरमध्ये संपवायचे, पण ते 5-6 विकेट पडल्या आणि नंतर डिफेन्सला काय राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी चूक केली होती, हारागिरी केली होती, परिणाम म्हणून आपण जिंकलो. पण लॉईड परत आला टीम घेऊन आणि 6च्या 6 वनडे आपल्याला हरवलं होतं. आज लोकसभा आणि विधानसभेची तुलना करायची तर 83चा वर्ल्ड कप आणि नंतरच्या 6 वनडे यांची तुलना करा, मग तुम्हाला कळेल की आत्ता काय झालं. त्याच्यासाठी फार मोठ्या राजकारणी थिअरी बघायला लागत नाही. त्यांचं पोटेन्शियल होतं, बीजेपीचं पोटेन्शियल होतं, पण त्यांनी हारागिरी केली. लोकसभेला बीजेपीकडून हारागिरी झाली होती, त्याचे परिणाम भोगले. आणखीन एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे. आता जे काय चाललंय ना, एकनाथ शिंदेचा चेहरा उतरलाय, अजितदादा अमुक करणार तमुक करणार. अरे कशाला करेल? अजितदादाला त्यांच्या काकाच्या विरोधात खंबीर आपल्या पायावर लोकसभेच्या वेळेला आता त्यांचा विश्वास बसलाय. एकमेकांची मतं एकमेकाला ट्रान्सफर झाली,
पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. आज जेव्हा तरीही त्याला बरोबर ठेवलाय, त्यानंतर त्याला आपल्या पायावर उभा केलाय जर अमित शहाने, आणि काकांनी आपल्याला नुसती पदं दिली पण आपल्या पायावर उभं केलं नाही, लिफ्ट दिली पण पायाने चालू दिलं नाही. हा जो अजितदादाचा अनुभव होता त्यातून बाहेर पडून आता अजितदादा हा यांना हायकमांड, यांना काका मानणार आहे. हा फरक असतो राजकारणात. राजकारण हा दीर्घकालीन एक प्रक्रिया आहे. त्याच्यात आत्ताच काहीतरी मिळालं पाहिजे म्हटलं की तुमचा उद्धव ठाकरे होतो. मिळालं, टिकलं किती, टिकलं किती. मला आठवतं जेव्हा 2014 युती तोडली गेली, माझ्या ब्लॉगवर तुम्हाला अजून लेख सापडतील. मी भाजपला उभं आडवं झोडपून काढलेलं आहे, कारण तेव्हा युती तोडायची वेळ नव्हती. याच्यात भाजपला भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागेल हे मी म्हटलं होतं. मी तेव्हा भाजपवाल्यांनी खाली घातलेल्या शिव्या आजही आहेत तिथे. हा मार्मिकचा संपादक होता, हा शिवसैनिक आहे. म्हटलं मी शिवसैनिक नसतो, भाजपवाला नसतो, मी फक्त पत्रकार आहे. मी टीका कोणावरही, पवारांवर असो किंवा आणखी कोणावर असो, टीका कधी करतो की जेव्हा तुमचा अजेंडा, तुमची तत्व, तुमची काय पॉलिसी आहे तिला सोडून तुम्ही तुमचं भविष्यातलं नुकसान करताय असं दिसतं. ही गोष्ट, ही कृती ही तुम्हाला हार्मफुल आहे असं वाटतं, तेव्हा मी तुम्हाला झोडतो, आत्महत्या करण्यापासून रोखायचा प्रयत्न करतो. माझं नुकसान देवेंद्रनी कबूल केलं ना माझ्याकडे की तुमचं म्हणणं बरोबर होतं, की तेव्हा बिनशर्त पाठिंबा काकांनी दिला. भाजप पण हुरळला होता ना, उद्धवला दुखावलं होतं. पुढची 5 वर्ष त्याची किंमत मोजावी लागली. या सगळ्याची गरज नसते, म्हणून ती वेळ येईपर्यंत थांबायला पाहिजे. पण ठीक आहे, डोपरा फुटल्यानंतर जर भाजपवाले शहाणे झाले असतील तर ते म्हणतात ना, सुबह का बोला शाम को लौट आहे, तसं असतं. आणि मला आठवतं मी त्यानंतर परत एकदा हे दोघे एकत्र आले सरकार. त्यानंतर किस्त्रीमने जेव्हा विशेषांक काढला होता देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला, तर तेव्हा मी म्हटलं होतं की हा लंबी रेस का घोडा आहे. देवेंद्र फडणवीस हा लंबी रेस का घोडा आहे. आणि आणखीन एक मी वक्तव्य केलं होतं की आपल्याकडे म्हण आहे, वासरात लंगडी गए शहाणी. पण 2014 पासून 2019 पर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर देवेंद्र हेच वासरू होतं, बाकी सगळ्या गायी होत्या. आणि म्हणून मी त्या किस्ट्रीमच्या त्या अंकाच्या प्रकाशनाच्या वेळेला एक वक्तव्य केलं होतं की झालं उलटं झालं, लंगड्या गायीत वासरू शहाणा निघालं. आणि आज ते शब्द खरे झालेत की सगळ्यांना लंगड्या गायी करून टाकल्यात आणि वासरू आपल्या जागी आहे. फरक तो असतो मित्रांनो, घाई करून चालत नाही. तुमच्याकडे जबरदस्त संयम पाहिजे, जबरदस्त. 303 पासून 240 पर्यंत नरेंद्र मोदी आले, पण माणूस खचला नाही. मला अनेक जण म्हणाले, पत्रकार, की आता मोदींना लगाम लागलेला आहे, आता एवढं म्हणलं. बिलकुल नाही, तुम्ही चुकीच्या समजत आहात. वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. म्हणलं तुम्ही जर भ्रमात राहाल ना की आता मोदी काय करणार, तो तितकाच बुलडोज करत जाणार. म्हटलं नाही, नितीश नायडू म्हटलं त्यांनी पाडावं सरकार, जरूर पाडावं. मध्यवर्ती निवडणुका परत तेवढ्या जागा येतील, ह्यांच्या 99 येतील. म्हणलं एवढं सोपं नाही आहे राजकारण. आणि हिम्मते मर्दा तो मददे खुदा म्हणतात. म्हटलं ह्या माणसाकडे फार मोठी हिम्मत आहे. आणि त्यामुळे त्यांनी पठडीत आपल्या, बघा ना, ज्या प्रतिकूल परिस्थितीतून देवेंद्रनी अख्खं महाराष्ट्राचं राजकारण फिरवलंय. फक्त आता
भाजपचा मुख्यमंत्री येतो म्हणून खुश होऊ नका. भाजप हा विषय दुय्यम असतो मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन प्रवृत्ती खच्ची झाल्या आहेत. एक उद्धव प्रवृत्ती आणि दुसरी शरद पवार प्रवृत्ती. विचका करून ठेवणे. अनेक भाजपवाले संघवाले पण चिडचिडून बोलायचे माझ्याशी, कशाला अजितदादाला घ्यायचं होतं. आता कळलं अजितदादाला काय घ्यायचं होतं. सुपडा साफ होऊन गेलाय. सुपडा साफ होऊन गेला. आणि हे महत्त्व एवढ्यासाठी असतं मित्रांनो. या गोष्टींना एवढ्यासाठी महत्त्व असतं. 20 वर्ष मागे जा. 20 वर्ष गुजरातमध्ये राजकारणाचा संपूर्ण चुथडा झालेला होता. मोदींना जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं गुजरातमध्ये, तेव्हा भाजपचाच नव्हे गुजरातच्या संपूर्ण राजकारणाचा चुथडा झालेला होता. तो सगळा इतका निस्तरलाय की शंकरसिंग वाघेला कुठे कोण नाव घेत नाही, केशुभाई पटेल नाहीत, काशीराम राणा, सुरेश मेहता. एक नाव 2000-2004च्या दरम्यान गुजरातमधले दिग्गज म्हणायचे, काँग्रेसमधले असोत किंवा भाजपमधले असोत, कोणी राहिलेलं नाही. अहंकारी असलेला एकही नेता आज गुजरातच्या राजकारणात शिल्लक उरलेला नाही. हा अडवेल तो पाडेल. नो, गुजरात प्रगतीपथावर आहे. नाव घेण्यासारखा मंत्री मुख्यमंत्री नाहीये, ना विरोधी नेता आहे. आणि गुजरात प्रगतीपथावर आहे. सरकार स्मूथली चाललंय, राजकारण स्मूथली चाललंय. कारण विचका करणाऱ्यांना संपवल्याशिवाय राजकारण स्मूथली चालत नाही. सत्ता सुद्धा, मी फार अगदी शाळकरी वयामध्ये त्या काळात डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची एक मुलाखत वाचली होती. मी होतो शाळकरी वयात. त्यावेळेला समाजवादी पक्ष जोरात होता आणि त्या पत्रकाराने डॉक्टर राम मनोहर लोहिया जे समाजवादी नेते आणि विचारवंत होते, त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का. ते म्हणाले नाही, मी पक्ष सोडून देईन. तुम्हाला का. त्यामुळे माझा पिंड विरोधी पक्षाचा आहे. तेव्हा माझ्या पक्षाचं सरकार आलं, त्याला ठोकून काढणारा कोणतरी विरोधी पक्ष पाहिजे ना. मी विरोधी पक्षात जाईन. म्हणजे माझा पक्ष सोडीन, नवा पक्ष काढीन किंवा विरोधी पक्षात बसेन. तो म्हणाला का. मग तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण चांगलं वाटतं. म्हणाला नेहरू चांगला पंतप्रधान आहे. अरे म्हणून तुम्ही तर रोज टीका करता. म्हणे हो, गाडीवान बैलाला चाबूक मारतो ना. म्हणाला मी गाडीवान आहे, तो बैल आहे. गाडी ओढणारा आणि गाडीवान यातला हा फरक आहे. राजकारणातलं अराजक नालायक गाडीवानामुळे होतं. किती सुंदर कल्पना. आणि आज राजकारणाचा चुथडा आपण बघतो. त्याचं कारण मित्रांनो ते आपल्या देशामध्ये आज विरोधी पक्षच नाही आहे. ते काय पोरकटपणा करते सोडून द्या. त्यांना वाटतं ओरडाओरडा केला म्हणजे विरोधी पक्ष झालं. तर एक काळ असा होता की लोकसभा विधानसभा मोजकी मंडळी असायची. कालपासून तुम्ही गेले 4-5 दिवस ऐकत असाल, राक्षसी बहुमत 230 काय काय बोलतायत. अरे यांचा जन्म होण्याच्या आधी पण महाराष्ट्र होता, विधानसभा होती. हे पण या शेंबड्या पत्रकारांना माहिती नाहीये. 52 वर्षापूर्वी 1972 मध्ये बांगलादेशच्या युद्धानंतर जी विधानसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये एका काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विधानसभेत 222 आमदार मिळालेले होते. ते राक्षसी नव्हते. ते राक्षसी नव्हते का. आणि इतकं दूर कशाला जाता. 2015 मध्ये दिल्ली विधानसभेत 70 पैकी 67 जागा एकट्या केजरीवालला मिळाल्या. ते राक्षसी बहुमत नव्हतं. किती मोटिवेटेड बातम्या तुमच्याकडे येतात बघा. आत्ता तुम्हाला महाराष्ट्रातले 288 मध्ये 234 म्हणजे राक्षसी वाटतं. मग केजरीवाल राक्षसी आहे ते का म्हणाला नाही तुम्ही. कारण तुम्ही अजेंडा दाखवताय, तुम्ही अजेंडा सांगता. पण जे कोणी मुठभर होते
रामभाऊ म्हाळगी होते, आमच्या मुंबईचे हसू अडवाणी होते, 2-3 जनसंघाचे, 2-4 समाजवादी जनसंघाचे, 10-12 शेका पक्षाचे, पण इतके कृष्णराव धुळूप होते कल्याणचे. इतकी दांडगी माणसं होती की हे 25-30 विरोधी आमदार हे 222 आमदारांच्या काँग्रेस सरकारला धारेवर धरत होते. सोपं नव्हतं मित्रांनो, कारण ते विरोधक होते, ते गाडीवान होते. आज गंमत आहे की चालवायला बसलेलाही बैल आहे आणि गाडी ओढणाराही बैल आहे. प्रत्येकाला बैल व्हायचं, गाडीवान व्हायला कोणी तयार नाही. म्हणून मला हा विषय पण निघाला असा की एक चॅनेलचा अँकर मला म्हणत होता तुम्ही पाहिजे वगैरे वगैरे मुलाखतीसाठी. म्हटलं काय तुम्हाला यातलं काही कळत नाही, तुम्ही कशाला चर्चा करता म्हटलं. तेव्हा मग हा विषय निघाला. म्हटलं हे विरोधी पक्षाने विरोधी मानसिकता असलेला कोण नाही आहे. म्हटलं 4 वर्षापूर्वी कधीतरी राज ठाकरे बोलला होता मला विरोधक म्हणून एवढा, मला ते आवडलं होतं. कारण तुम्ही सत्तेवर नजर ठेवलीत की बेरजेचं गणित सुरू होतं, सत्तेचं वाटप सुरू होतं, पण ती सत्ता चाकोरीत ठेवणं हे काम कोणी करायचं. आणि कुठलंही काम छोटं नसतं मित्रांनो. मला आठवतं की ते काय म्हणतात ते अपोलो पहिलं उतरलं, अपोलो 11 चंद्रावर, तेव्हा त्या नासामधल्या एका लेप्टमनची मुलाखत टाइम मॅगझिनमध्ये मी वाचली होती. तर ते मला एक होतं लेप्टमनची मुलाखत का, तर त्या माणसाने जवळजवळ 12 वर्ष, लेफ्टमन होता तो, त्यांनी सुट्टी घेतली नव्हती. आणि त्याला विचारलं की तू 12 वर्ष सुट्टी का घेतली नाही. तो म्हणाला नाही मग आमचं मिशन लेट झालं असतं. तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणाला तू तर लेफ्टमन आहेस, तू काय शास्त्रज्ञ नाही आहेस. तो म्हणाला नाही, म्हणा मी शास्त्रज्ञ नाही आहे, पण इथे जेवढे शास्त्रज्ञ काम करतात ना त्यांना कुठच्या मजल्यावरून कुठल्या मजल्यावर जायचं, कुठल्या वेळेला त्याला कुठल्या मजल्यावर जायचं हे मला माहिती आहे, त्याला मला सांगावं लागत नाही. आणि ते सांगताना त्याच्या विचाराची शृंखला तुटते आणि त्याला ती पहिल्यापासून सुरुवात करायला जो वेळ लागतो तो मी वाचवत होतो. टाळ्या वाजवल्यात मित्रांनो. आपल्याकडे संघाचा स्वयंसेवक काही वेगळं काम करतो का. तो 9 वाजता पत्रकार परिषद घेत नाही रोज. मी 3 नोव्हेंबरला व्हिडिओ टाकलाय, 23 तारीखला हे सगळे म्हणतील संगम शरणम गच्छामी. 20 दिवस आधी, कारण संघवाले कसं काम करतात ते मी बघितले. ते बोलणार नाहीत, सांगणार नाहीत, ते काम करतात. आणि तिथे ह्या सगळ्यांची गल्लत होते की यांना पत्रकार परिषदेतून ओरडून सांगावं लागतं की आम्ही हे करतोय, नाहीतर ह्यांना बघायला वेळ नाही आहे. आणि त्यामुळे जो काय घडला तो चमत्कार आहे असं मी बिलकुल मानत नाही. हे होणारच होतं, होणारच होतं. कारण मला दिसत होतं, जाणवत होतं, मी ज्यांना भेटत होतो त्या प्रत्येकाच्या डोक्यात हे होतं की म्हणजे मोदींना जेवढा 240 आकडा दुखला नाही तितका तो हिंदूंना दुखलेला आहे. आणि मी म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला की पोर ट्रीटमेंट करताना रडत नाही, एवढे आईबाप रडतात. हिंदू सामाजिक मानसिकता जी आहे ती तशी आहे आणि म्हणून त्याचे परिणाम होणारे मला माहिती होतं. पण मुद्दा असा आहे की हे थांबणार नाही. मला आठवतं 2024चा जो माझा अंदाज चुकला तो आकड्यांचा अंदाज चुकला, पण माझी कल्पना चुकली नाही. माझ्या पुस्तकाचं 2024साठी ज्या कल्पनेवर आधारित मी पुस्तक लिहिलं त्यात मी म्हटले, त्या पुस्तकाचं नाव अश्वमेध 2024. आणि त्याच्यात मी स्पष्टपणे लिहिलंय की ही निवडणूक मोदी लढवत नाहीयेत, लढत नाहीयेत. याला अश्वमेध मी एवढ्यासाठी म्हणतो की जो अश्वमेध करणारा चक्रवर्ती असतो तो दुसऱ्यांचं राज्य बळकावत नाही, तो स्वतःला केंद्र शासन म्हणून घोषित करतो. आणि ज्याचं ऑब्जेक्शन असेल त्यांनी घोडा अडवावा
मग लढाई होईल. हरियाणात घोडा अडवला गेला, महाराष्ट्रात घोडा अडवला गेला, लढाई झाली. जिथे जिथे घोडा अडवला गेला तिथे तिथे आता लढाई होईल. आणि जेव्हा लढाई होते तेव्हा चक्रवर्तीचं वर्चस्व मान्य केलं तर तुमचं राज्य तुमचं राहू शकतं, फक्त त्याला चक्रवर्ती माना. नाही मानलात तर तुमचं राज्य खालसा केलं जातं. तेच महाराष्ट्रात झालं. यापेक्षा अधिक सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मित्रांनो, मी दमलेलो आहे. मी आत्ता इथे थांबतो. फार ऊर्जा नाही आहे, पण तुम्ही इतक्या अगत्याने आलात, मला यावं लागलं. नमस्कार.